नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभ्रतार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुख स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. हा आपला पर्सेंटेजचा 10वा पार्ट आहे विद्यार्थ्यांनो आणि आपण हे टप्प्याटप्प्याने कंप्लीट करून राहिलेलो आहोत. ठीक आहे. बेसिकपासनं आपण हाय लेव्हलपर्यंत जाणार आहे विद्यार्थ्यांनो. आता मीडियम जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्या सीरीजवर चालू आहे. आज आपण एक नवीन आणि एक महत्त्वाचा आज आपण पाठ बघणार आहोत, एक भाग बघणार आहोत. ठीक आहे, पर्सेंटेजचा, जो की परीक्षामध्ये पुष्कळ वेळा विचारला जातात आणि त्या प्रश्नामध्ये पुष्कळ विद्यार्थी गोंधळतात. ठीक आहे. तर चला तर मग आपण त्याच पाठची सुरुवात आहे या प्रश्नापासून करूया विद्यार्थ्यांनो. आणि हा सेशन तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा विद्यार्थ्यांनो. आपण क्वेश्चन्सच घेणार आहोत अगदी शेवटपर्यंत, जे क्वेश्चन परीक्षामध्ये आलेले आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला तर मग आजच्या सेशनची सुरुवात आपण या प्रश्नापासून करूया. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. प्रश्नात म्हणून राहिले की एका विद्यार्थ्याला 240 गुण मिळाले आणि 6% नी नापास झाला. ओके. दुसऱ्या विद्यार्थ्याला 320 गुण मिळाले आणि तो 4% नी पास झाला. ओके. तर परीक्षेची एकूण गुणसंख्या किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. म्हणजे आपल्याला टोटल किती मार्काची एक्झाम होती ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, चला बघा. थोडं कन्सेप्टकडे लक्ष द्या. थोडं कन्सेप्ट तुम्ही शिकून घ्या. अशा प्रॉब्लेमच्या रिलेटेड मी तुम्हाला 2 कन्सेप्ट सांगणार आहोत. ते तुम्ही कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर केले, चांगल्या प्रकारे शांत मनाने तुम्ही ऐकून घेतले विद्यार्थ्यांनो, तर अशा प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कधीच डिस्टर्ब होणार नाही. सोपं असेल, पण आज काही तुम्ही नवीन शिकणार आहे विद्यार्थ्यांनो. तर फोकस ठेवा आणि मन लावून ऐका. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, बघा इकडे. तर आपल्याकडे ही एक नंबर लाईन आहे. ठीक आहे. ओके. हे नंबर लाईन आहे. नंबर लाईनचे 2 पॉइंट. जसे आता हा जो मधातला पार्ट आहे, हा जो पासिंग लाईन आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, आपण याला म्हणतो पासिंग लाईन. ठीक आहे. म्हणजे हे बाउंड्री लाईन. ठीक आहे. इकडे काय असते, इकडे आपण नापास झालेले विद्यार्थी लिहितो. काय लिहितो? नापास झालेले आणि हे पास झालेले. ओके. कन्सेप्ट आहे विद्यार्थ्यांनो. हा पहिले ऐकून घ्या, मग याच्यावरच आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ठीक आहे. इकडे आपण नापास झालेले लिहितो, इकडे पास झालेले लिहितो. आणि लक्षात ठेवा, कधी पण वर वर जे असते ना विद्यार्थ्यांनो, एक तर 4% नी फेल झाला, 10 मार्कांनी पास झाला, 10 मार्कांनी नापास झाला, 6% नी फेल झाला. हे नेहमी इथे वर लिहिलं जाणार. ठीक आहे. आणि इथे एक तर मार्किंग लिहिलं जाणार, नाहीतर पर्सेंटेज लिहिलं जाणार. परंतु जर आपल्याला म्हटलं की 4% नी पास, 10% नी नापास. ओके. आणि म्हणजे जर असं आणि पुन्हा 4 मार्कनी पास, या 10 मार्कनी नापास. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, हे कन्सेप्ट लक्षात द्या. काय म्हटलंय? 4 मार्कनी पास, 10 मार्कनी नापास आणि 4 मार्कनी पास, या 10 मार्कनी नापास. ठीक आहे. असं जर म्हटलं ना विद्यार्थ्यांना, याला नेहमी वर पुट करायचं. एक तर 4% नी इथे लिहायचं, या 10% इथे लिहायचे. ठीक आहे. म्हणजे बघा, 4% नी पास झाला, 4% नी पास झाला तर आपण इथे काय लिहू? 4%. 10% नी नापास झाला तर इथे काय लिहू आपण? 10%. ओके. थोडं समजून घ्या विद्यार्थ्यांनो. त्याच प्रकारे जर यांनी म्हटले की 4 मार्कनी पास झाला तर 4 कुठे लिहू? इथे लिहू. 10 मार्कनी नापास झाला तर 10 कुठे लिहू? इथे लिहू. एवढं कळलं का विद्यार्थ्यांनो? ठीक आहे. हां, लक्ष द्या पुन्हा. इथे एक तर आपले मार्क येणार नाही तर पर्सेंटेज येणार. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, इथे मार्क येणार नाही तर पर्सेंटेज येणार. हे असं काहून घेतलं विद्यार्थ्यांनो बघा. इकडे पॉझिटिव्ह व्हॅल्यू लिहितो म्हणजे पास झालेले विद्यार्थी आणि इकडे आपण निगेटिव्ह व्हॅल्यू लिहितो म्हणजे नापास झालेले विद्यार्थी आणि ही आपली बाउंड्री लाईन असते. ठीक आहे, पासिंग लाईन. तर विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, हे 2 पॉइंट आहे. ओके. तर वर वर हे जे आहे, हे चाहे पर्सेंटेजमध्ये राहावे, मार्कमध्ये राहावे, याची नेहमी ॲडिशन करायची विद्यार्थ्यांनो. आणि इथे जे पण मार्क येणार याची नेहमी सबट्रॅक्शन करा. ओके. हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. ओके. कळला तुम्हाला? एवढा कळलं? ठीक आहे. आता दुसरा कन्सेप्ट सांगतो. आता इथे ह्या प्रश्नामध्ये
जे बी म्हटलं असेल 6% नापास आणि 4% पास, ठीक आहे. हे आपण पुटअप केल्यानंतर प्रश्नामध्ये बघूच, पण हा छोटा कन्सेप्ट आहे, थोडं लक्षात ठेवा. जर 4% नापास म्हटलं तर इकडे लिहायचं, 10% 4% पास म्हटलं तर इकडे लिहायचं, 10% नापास म्हटलं तर इकडे लिहायचं, ठीक आहे. त्याच प्रकारे 4 मार्कनी पास म्हटलं तर इकडे लिहायचं, 10 मार्कनी नापास म्हटलं तर इकडे लिहायचं. ओके, समजून घ्या. दुसरी गोष्ट अशी सेम. ओके, काही ठिकाणी काय म्हणतात विद्यार्थ्यांनो, की एक विद्यार्थीला 240 गुण मिळाले, समजा 240 गुण मिळाले, ओके, आणि तो 6% ने नापास झाला, तर इथे काय लिहू आपण, 6% ने नापास झाला. पुन्हा काय म्हणतात कधी-कधी प्रश्नामध्ये, दुसऱ्या विद्यार्थ्याला 320 गुण मिळाले, 320 गुण मिळाले आणि तो 4% नी नापास झाला, 4% नी नापास झाला. बघा, काय म्हटलं, 240 गुण मिळाले तरी 6% नी नापास झाला. 320 जस्ट एक्झाम्पल आहे, ठीक आहे, जस्ट एक्झाम्पल. 320 गुण मिळाले तरी 4% नी नापास झाला. तर या कंडिशनला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोघांचे काय करायचा, निगेटिव्ह म्हणजे मायनस करायचे. ह्या दोघांचे तर आपण मायनस करतोच खाली, ठीक आहे. फक्त पास आणि नापास म्हटलं तर वरच्या जे मार्क आहे या पर्सेंटेज याची नेहमी ऍडिशन करायची आणि खाली जे मार्क दिले राहणार त्याची नेहमी काय करायची विद्यार्थ्यांनो, काय करायचं, मायनस करायचं. त्यांचा पर्सेंटेज गॅप काढायचा, मार्किंग गॅप काढायचा, ठीक आहे. आणि नापास म्हटले विद्यार्थ्यांनो, नापास म्हटलं तर -4% -6% कसं आहे, -4% नी नापास झाला, -6% नी नापास झाला. तर ह्या दोघांचं मायनस करायचे, म्हणजे कसं होणार, -4 मायनस ऑफ -6, म्हणजे हे किती होणार, -4 + 6, म्हणजेच काय होणार विद्यार्थ्यांनो, हे 2%. किती होणार याचं वालं, 2%, ठीक आहे. अशा प्रकारे. तर एवढं लक्षात ठेवा, बस तुम्ही एवढा कन्सेप्ट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. आता आपण क्वेश्चनकडे वळूया आणि क्वेश्चन तुम्हाला झक्कास समजणार. तुम्हाला प्रॉब्लेम काही जाणणार नाही. फक्त एवढ्या कन्सेप्ट, ह्या 2 कन्सेप्टवर फोकस ठेवा विद्यार्थ्यांनो. फक्त 2. पास आणि नापास म्हटलं तर ॲडिशन करायची. नापास म्हटलं तर सबट्रॅक्शन करायचं. ओके? आणि हे कसं पुट करायचं मी तर तुम्हाला आता प्रश्नामध्ये सांगतो. कळलं एवढं? चला. आता आपण डायरेक्ट प्रश्न बघूया. चला लक्ष द्या. ठीक आहे? चला प्रश्न बघूया. स्क्रीनशॉट घेऊन टाकतो मी. चला. प्रश्न बघूया आता. प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. चला मेन प्रश्नाकडे लक्ष द्या आता. प्रश्नावर आहे. की एका विद्यार्थ्याला 240 गुण मिळाले. चला मी हे लाईन फाइंड आउट करतो. ठीक आहे. लाईन ड्रॉ करतो मी. ओके, हे बॉन्ड पासिंग लाईन. ठीक आहे. एका विद्यार्थ्याला 240 गुण मिळाले आणि तो 6% नी नापास झाला. म्हणजे याला किती, 240 गुण मिळाले आणि 6% नी तो काय झाला, नापास झाला. ओके, एवढं तर मी लिहिलं. दुसऱ्या विद्यार्थ्याला 320 गुण मिळाले आणि 4% नी नापास झाला. 4% नी नापास झाला. ओके, आपण डाटा पुट केला. बघा, हे तुम्ही जर माझा म्हणजे अशा प्रकारे क्वेश्चनचे आन्सर काढणार, म्हणजे अशा प्रकारच्या टेक्निकला फॉलो करणार ना, तुम्हाला एक्झाम मध्ये काहीच कन्फ्युजन राहणार नाही. ठीक आहे. याला दुसरा तरीका पण आहे. त्याच्यापेक्षा बी बेस्ट आहे, इझी आहे. ते तुम्ही करू शकता, मला माहित आहे. पण ते कधी-कधी डाऊटफुल होते, की आपण व्हॅल्यू ॲक्चुअली कुठे ठेवायचे आणि कुठे नाही ठेवायचे. त्याच्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होते आणि आपण रॉंग आन्सरला क्लिक करून येतो. म्हणून ह्या टेक्निकला तुम्ही फॉलो करा. जे कोणाला आता हे नवीन असेल तर याच्याकडे थोडा कॉन्सन्ट्रेट द्या, मन लाईन वाक्या. ठीक आहे. तर 240 गुण मिळाले आणि 6% नी नापास झाला. 320 गुण मिळाले आणि 4% नी काय झाला, तो पास झाला. तर मी काय म्हटलं, याची नेहमी ॲडिशन करायची, याचे सबट्रॅक्शन करायचं. तर सांगा, हे किती झाले, याची काय होणार, ॲडिशन. तर हे किती होणार, 10%. किती होणार विद्यार्थ्यांनो, 10%. आणि या 10% इज इक्वल टू काय होणार, ह्या मार्कची गॅप. चला, 320 मधून 240 करा, म्हणजे 300 मधून 240 गेले, किती झाले, 60 आणि 20 80. 10% ची व्हॅल्यू 80. बघा, आपण काय केलं, ह्या दोघांची ऍडिशन केली, 10%. ह्या दोघांचे नेहमी आपण जे मार्क असते, पर्सेंटेज असते, त्याची नेहमी आपण काय करतो, गॅप काढतो, मायनस करतो. ठीक आहे. तर मग 320 मधून 240 गेले, किती राहिले, 80. तर 10% ची व्हॅल्यू 80. तर 1% ची व्हॅल्यू किती होणार, ठीक आहे, 80/10.
तर मग 100% ची व्हॅल्यू किती होणार? 80/10 गुणिला 100%. म्हणजे किती होणार आहे? हे 100, हे किती होणार? हे 10 आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. 80/10 गुणिला 100%. ओके. तर हा 0 आणि हा 0 गेला विद्यार्थ्यांनो. म्हणजे किती मार्क मिळाले त्याला? 800 मार्क मिळाले. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. हे बघा, हे 10% आहे, 10% आहे. नाहीतर म्हणणार की पर्सेंट साइन काढून कॅन्सल झालं. ओके. तर 80 अपॉन मध्ये 10 होते इंटू 100, तर किती मिळाले? 800. तर हे काय विद्यार्थ्यांनो? हे काय टोटल एकूण गुणसंख्या. ठीक आहे. मॅक्झिमम मार्क एकूण गुणसंख्या आहे. ठीक आहे. एवढं कळलं? बघा. ओके. काही नाही करायचं आहे, दोघांची ऍडिशन करायची. ऍडिशन 10% इज इक्वल टू या दोघांचा गॅप, तर 1% ची व्हॅल्यू किती, मग 100% ची व्हॅल्यू किती, तर 800 एकूण गुण आलं. ठीक आहे. कळलं एवढं? काही हार्ड नाही आहे. ओके. इथे काही तुम्हाला नवीन शिकायला भेटत आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. आणि हे कधीच तुम्हाला कन्फ्युजन क्रिएट करणार नाही. ओके. समोरच्या याच्यात काय म्हणतात बघूया. आता दिलेल्या माहितीनुसार पास होण्यासाठी लागणारे गुण किती? अच्छा, ठीक आहे. आपण ही एकूण गुणसंख्या तर काढली. ओके. आता पास होण्यासाठी लागणारे एकूण गुण किती? आता गुण काढायचे आहे. मला सांगा, एका विद्यार्थ्याला 240 मार्क मिळते आणि 6% नी तो काय होतो? नापास होतो. तर आपण काय करू? हे 800 एकूण टोटल मार्क आहे. ठीक आहे. म्हणजे काय करू? हे 240 प्लस हे 800 एकूण टोटल मार्क आहे. 800 चे आपण 6% काढून घेऊ. किती होणार? हा 0 हा 0. 8 सकम किती झाले? 48 आणि हे 240. म्हणजे पासिंग मार्क किती होणार विद्यार्थ्यांना? 288. हे काय होणार? पासिंग मार्क. काय होणार? पासिंग मार्क. हे जे पासिंग लाईन आहे, म्हणजे जर त्यांनी 288 मार्क घेतले असते तर तो पास झाला असता. ओके. 800 पैकी जर त्याने 288 मार्क घेतले असते तर तो विद्यार्थी पास झाला असता. एवढं कळलं? ठीक आहे. हे झालं पासिंग मार्क. आता आपल्याला काय बघायचं आहे? आता आपल्याला बघायचं विद्यार्थ्यांनो, समोरच्या याच्यात काय सांगितलं आहे? बेस ऑन इन्फॉर्मेशन व्हॉट वॉज द पासिंग पर्सेंटेज. अच्छा, दिलेल्या माहितीनुसार आपल्याला पास होण्यासाठी लागणारी टक्केवारी किती ते फाइंड आउट करायचे. अच्छा, तर आता इथे काय करायचे आपल्याला? पर्सेंटेज फाइंड आउट करायचे. काय करायचे विद्यार्थ्यांना? पर्सेंटेज. ओके. हे जर आपण पासिंग मार्क काढले, हे एकूण मार्क काढले. आता पर्सेंटेज म्हणजे बघा, आपल्याला आपलं म्हणजे पर्सेंटेज काढायचं. समजा आपली एखादी 10वी काय म्हणते, एखादा स्टुडंट आहे जो 10th स्टँडर्ड मध्ये आहे, त्याला 600 पैकी समथिंग मार्क मिळून राहिले. 600 पैकी 500 मार्क मिळून राहिले. तर किती पर्सेंट मिळाले? आता सगळ्यांना माहिती आहे ना 10वी मध्ये किती पर्सेंट मिळतात. तशाच प्रकारे इकडे पण असंच लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. बघा, टोटल मार्क किती किती गुणांची एक्झाम होती? टोटल 800 गुणांची. ओके. तर आपल्याला पासिंग पर्सेंटेज काढायचे आहे. तर पासिंग पर्सेंटेज किती आहे? पासिंग मार्क किती आहे? 288. ते आपण वर लिहू. गुणिला 100%. असंच तर करतो ना आपण. 10वीचे, 12वीचे, आपल्या ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज आपण असेच काढतो. टोटल जेवढे गुणाचे परीक्षा असते तेवढे, जेवढे आपल्याला मार्क मिळाले तेवढे इंटू 100%. काय करतो? इंटू 100%. चला सॉल्व्ह करायला. हा 0, हा 0, हा 0, हा 0. 8 त्रिक 24. वाचले 4. 8 सकम 48 म्हणजे 36%. किती होणार विद्यार्थ्यांनो? 36%. ओके. कळलं? ठीक आहे. आता समोरचे एक्झाम्पल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तुम्हाला कुठेच अडचण जाणार नाही. ठीक आहे. एकदम तुम्ही बघत राहा. जर कुठे अडचण आली, प्रॉब्लेम आली, तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा. मी त्याचं निवारण नक्की करणार. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला मी याला रफ करतो. लक्ष द्या. समजा क्वेश्चन बघा विद्यार्थ्यांनो. एका विद्यार्थ्याला परीक्षेत 35% गुण मिळाले. ओके. चला. 35% गुण मिळाले
तरी तो 10 गुणांनी नापास झाला. बघा, 10 गुणांनी तो काय झाला, नापास झाला आणि त्याला किती पर्सेंट गुण मिळाले विद्यार्थ्यांनो? 35% गुण मिळाले. ठीक आहे. इथे मार्क बी येऊ शकते आणि पर्सेंट पण येऊ शकते या ठिकाणी. ओके. 35% त्याला गुण मिळाले विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. आणि तो 10 गुणांनी नापास झाला. दुसऱ्या विद्यार्थ्याला 31% गुण मिळाले तरी तो 30 गुणांनी नापास झाला. अच्छा. तर नापास तर आपण इकडे नेहमी नापास लिहितो. तर त्याला किती मिळाले? 31% गुण मिळाले तरी तो 30 गुणांनी नापास झाला. 30 गुणांनी काय झाला विद्यार्थ्यांनो? नापास झाला. तर ही परीक्षा एकूण किती गुणाची होती? चला काढा. तर आपण आता बघा, मी जेव्हा म्हटलं होतं विद्यार्थ्यांनो की नापास म्हटलं तेव्हा ह्या दोघांचं मायनस करायचं, याचं प्लस करायचं. ओके. ठीक आहे. चला याला मायनस करा. याला मायनस कसं करू बघा. -10 मायनस ऑफ -30 म्हणजे किती होणार हे? -10 प्लस 30 म्हणजे किती होणार हे? 20. ओके. आणि ह्या दोघांची गॅप किती येणार? 4%. तर आपण म्हणू शकू, का म्हणू शकू? इथे बघा. मी प्लस लिहिलं होतं. इथे मायनस करायचं आहे. ठीक आहे. इथेही मायनस करतो आपण आणि इथेही मायनस करतो. ओके. चला लक्ष द्या. तर हे जे आहे विद्यार्थ्यांनो, हे काय आहे? 4% ची गॅप इज इक्वल टू किती आहे? 20. तर 100% इज इक्वल टू किती? सगळ्यात पहिले आपण काय करतो? 1% इज इक्वल टू व्हॉट? मग 100% इज इक्वल टू व्हॉट? तर किती होणार हे? किती होणार विद्यार्थ्यांनो? 20/4 इंटू 100 म्हणजे किती होणार? 4×5 20 म्हणजे 500 गुणांची 500 गुणांची काय होती? परीक्षा होती. ऑप्शन बी. ऑप्शन काय होणार विद्यार्थ्यांनो? बी. कळलं एवढं? ऑप्शन बी. ओके. कन्सेप्ट लक्षात द्या. ज्या नापास म्हटलं ना, तर वर पण मायनस करायचं आणि खाली तर मायनस आपण करतोच विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. कळलं एवढं? समोर जायचं. बघा काय केलं. ह्या दोघांची गॅप किती आहे? 4% इक्वल टू 20. ते 1% ची व्हॅल्यू किती? 100% ची व्हॅल्यू मग आपण काढली 500 रुपये. अशा प्रकारे 500 रुपये ने 500 मार्क. तर ही परीक्षा एकूण किती गुणांची होती? 500 मार्क. बस आपल्याला हे असे प्रॉब्लेम अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. ओके. चला समोर बढूया. समोर जाऊया आपण. समोरचा क्वेश्चन बघा विद्यार्थ्यांनो काय म्हणतंय. चला लक्ष द्या. एका विद्यार्थ्याला 30% गुण मिळाले तरी तो 20 गुणांनी नापास झाला. दुसऱ्याला 35% गुण मिळाले तरी तो पास होण्यासाठी लागलेल्या गुणांपेक्षा 10 गुण जास्त मिळाले. तर परीक्षेची एकूण गुणसंख्या किती? ओके. चला हे डायग्राम फाइंड आउट करायची. ठीक आहे. अशा प्रकारे काढायची. त्या म्हणणाऱ्या 30% गुण मिळाले तरी तो 20 गुणांनी नापास झाला. अच्छा. 30% गुण मिळाले त्याला तरी तो 20 गुणांनी नापास झाला. किती गुणांनी? 20 गुणांनी. ठीक आहे. 4% नापास झाला, 6% नापास झाला, 10 मार्कांनी नापास झाला. अशा जेवढ्या याच्याने नापास झाला ते आपण नेहमी वर ठेवतो. मग काय म्हणतो तो 35% दुसऱ्याला 35% गुण मिळाले. दुसऱ्याला काय विद्यार्थ्यांनो 35% गुण मिळाले आणि तो पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणांपेक्षा 10 गुण जास्त मिळवतो. अच्छा. म्हणजे जेवढे पण पास होण्यासाठी गुण लागतात, जे मार्क लागतात त्यापेक्षा 10 मार्क तो जास्त गेन करतो. ठीक आहे. ठीक आहे. तर 10 मार्क इथे पास आणि नापास वाला चालू आहे. हा पास आणि नापास. तर इथे काय करतो आपण नेहमी इथे ॲडिशन आणि खाली नेहमी आपण सबट्रॅक्शन. तर बघा 10 आणि 20 म्हणजे किती झाले? 30. तर 30 ची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थ्यांनो? 5%. ह्या दोघांची काय घेऊ आपण? गॅप. ह्या दोघांचं काय घेतलं आपण? ॲडिशन. ओके. ह्या दोघांची ॲडिशन. ह्या दोघांचं काय घेऊ आपण? मायनस करू ह्या दोघांना. ह्या दोघांची गॅप काढू. ठीक आहे. तर सांगा हे किती होणार? 30 आणि हे किती होणार? याची गॅप 5 म्हणजे 5% ची व्हॅल्यू 30 आहे. तर 1% ची व्हॅल्यू किती? मग 10 मग 100% ची व्हॅल्यू किती? ठीक आहे. तर कसं होणार आहे? 30 गुणिले 100 अपॉन मध्ये 5 म्हणजे 5 सकम 30 म्हणजे 600 उत्तर येणार. तर परीक्षेची एकूण गुणसंख्या किती होते? 600 मार्काची परीक्षा होती विद्यार्थ्यांनो. ओके. आन्सर आहे ऑप्शन नंबर नन ऑफ दिस. अच्छा. याच्यात काय? नन ऑफ दिस म्हणजे एकही नाही. ऑप्शन नंबर डी.
ठीक आहे, लक्ष द्या सगळे इकडे. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. कसं आलं, कळलं विद्यार्थ्यांनो? बघा, 30% गुण मिळाले, 20 गुणांनी नापास झाला. 35% गुण मिळाला दुसऱ्याला आणि तो पास होण्यापेक्षा 10 मार्क त्यांनी जास्त घेतले, म्हणजे 10 मार्कांनी तो पास झाला. ओके. नेहमी आपण वरची काय करतो, ऍडिशन करतो आणि खालच्या लोकांची नेहमी काय करतो, सबट्रॅक्शन करतो. 30 आणि याची डिफरन्स किती आला, गॅप किती आला, मार्किंग गॅप 5%. 5% ची व्हॅल्यू 30, ते 1% ची किती, तर मग या प्रकारे 100% ची किती. अशा प्रकारे आपण 6 हे उत्तर फाइंड आउट केले. ओके, ठीक आहे, कळलं? समोर जाऊया. चला, नवीन आहे तुमच्यासाठी, नवीन असेल विद्यार्थ्यांनो, पण जे नवीन विद्यार्थी आहेत ते नेहमी याच कन्सेप्टने चाला. तुम्हाला कधीच प्रॉब्लेम जाणार नाही. तुम्ही स्वतःहून अशा प्रकारचे प्रॉब्लेम कोणत्याही बुकमध्ये बघा, तुम्ही इझिली डील करू शकणार. शांत मनाने जर त्याला चांगल्या प्रकारे वाचले तर तुम्ही इझिली त्याला फाइंड आउट करू शकणार आन्सरला. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, एका परीक्षेत एका विद्यार्थ्याला 20% गुण मिळाले. ओके, हे पासिंग लाईन. 20% गुण मिळाले आणि तो पास होण्यासाठी 5 गुणांनी कमी पडला. ओके, ते 20% गुण मिळाले आणि 5 गुणांनी तो नापास झाला, म्हणजे कमी पडला. दुसऱ्याला 30% गुण मिळाले. किती मिळाले, 30% गुण मिळाले. ओके, तर तो पास मार्कापेक्षा 20 गुणांनी जास्त मिळाले. अच्छा, तर 20 गुणांनी जास्त मिळाले. तेच वरती काय करतो, ऍडिशन, खालतं काय करतो, दोघांचा डिफरन्स काढतो, वजा करतो. ठीक आहे, तर करा, किती होणार आहे, 25. 25 इज इक्वल टू याची गॅप किती होणार, 10. 30 मधून 20 गेले, किती राहिले, 10 राहिले. ओके, म्हणजे हे 10%. 10% ची व्हॅल्यू किती आहे, 25. तर मग 1% ची व्हॅल्यू किती होणार विद्यार्थ्यांनो, मग अशाच प्रकारे 100% ची व्हॅल्यू किती होणार सांगा, 25/10% गुणिला 100%. ओके, हे पर्सेंट गेले, हे 10 आणि हे 10, म्हणजे 250. काय विचारलंय त्यांनी, एकूण गुण, टोटल मार्क, पहिला क्वेश्चन. ठीक आहे, इकडे लक्षात द्या, हे जे म्हटलंय ना इकडे, एकूण गुण, टोटल मार्क किती मार्कची होते, ऑप्शन डी. ऑप्शन काय होणार विद्यार्थ्यांनो, डी होणार. ठीक आहे, हे आन्सर. 250 मार्काची काय होती विद्यार्थ्यांनो, परीक्षा होती. ओके, ठीक आहे. कसं केलं, कारण तो काय झाला, 5 गुणांनी कमी पडला, 20 गुण जास्त मिळाले दुसऱ्याला. या दोघांची ऍडिशन करतो, खालच्या लोकांची आपण नेहमी काय करतो, वजाबाकी करत असतो. बस 10% ची, म्हणजे बघा 10, हे दोघं आहे ना, 10% ची व्हॅल्यू 25, ते 1% ची किती, तर मग 100% ची किती. तर अशा प्रकारे 250 आपण फाइंड आउट केलं. ठीक आहे, ओके. आता सेकंड, पासिंग टक्केवारी, पासिंग पर्सेंटेज बघू. पासिंग पर्सेंटेज, ओके, पासिंग पर्सेंटेज. पासिंग पर्सेंटेज साठी विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिले आपल्याला काय माहिती पाहिजे, पासिंग मार्क माहिती पाहिजे. काय पाहिजे, पासिंग मार्क माहिती पाहिजे. ठीक आहे, तर 250 किती, 20% पहिलाच घेऊ आपण. एका परीक्षेत विद्यार्थ्याला 20% गुण मिळाले आणि पास होण्यासाठी 5 गुणांनी तो कमी पडला. ओके, आता 5 होण्यासाठी 5 गुणांनी तो कमी पडला. तर मला सांगा, 250 चे 20% किती होणार विद्यार्थ्यांनो, 250 चे 20% किती होणार, 50 दुने 50, सॉरी 25 दुने 50. ओके, किती होणार, 25 दुने 50. आणि जर त्याला 5 मार्कांनी तो कमी पडला, म्हणजेच त्याला किती, 45 मार्क भेटून राहिले. पण त्याला जर 5 मार्क मिळाले असते पुन्हा, तर 55 झाले असते. ते पासिंग मार्क किती आहे, 55. तर हे पासिंग मार्क 55, ऑप्शन डी. ऑप्शन डी. ठीक आहे, ऑप्शन डी. हे बघा, तिसरं पासिंग गुण, पासिंग मार्क किती, डी, ऑप्शन डी, म्हणजे 55. कशा प्रकारे काढलं, 200 मार्क आहे, 200 मार्क पैकी त्याला 20% मिळाले, म्हणजे आपण 250 मार्क आहे, 250 चे आपण 20% काढले, किती मिळाले, 50.
पण तो काय म्हणतो की 5 मार्कांनी कमी कमी पडते, तो फेल होतो. म्हणजे त्याला किती 45 मार्क भेटते. पण जर त्याने 50 मार्क घेतले, ठीक आहे, किती 50 मार्क घेतले, पण तो 5 मार्कांनी कमी पडतो. म्हणजे त्याला किती 45 मार्क पडून राहिले, त्याच्यामुळे तो फेल होऊन राहिला. आणि आपल्याला आता फाइंड आउट काय करायचं आहे, पासिंग मार्क. पासिंग मार्क कसं करू बघा, 20% 250 चे काढले आणि मायनस होऊन राहिले, 5 मार्क कमी पडून राहिले म्हणून आपण +5 केले, तर किती झाले हे 55. ठीक आहे, तर मग आपल्याला पासिंग मार्क मिळाले 55. आता आपण काढू सेकंड, पासिंग पर्सेंटेज. पासिंग पर्सेंटेज, पासिंग पर्सेंटेज काढा विद्यार्थ्यांनो. किती होणार, पासिंग मार्क किती आहे 55, किती आउट ऑफ 250 आउट ऑफ, गुणिला 100%. ठीक आहे, ओके. काढा मग, हा शून्य गेला, हा शून्य गेला, पाचा पाचा 25 होते, तर हे 5 पाचम 11, 11 पाची 55, 5 दुने 10 म्हणजे 22%. किती येणार विद्यार्थ्यांनो, पासिंग पर्सेंट किती होणार 22%. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन डी इज डिसाइड. ऑप्शन नंबर डी हे आन्सर. ओके, ठीक आहे. इथे हॉटस्पॉट झालं का, ठीक आहे. याला मी थोडं खाली लिहितो, हे बघा, याला मी खाली लिहितो. हे किती आहे 55 आहे विद्यार्थ्यांनो, हे 250 आहे. ओके, इंटू 100% केलं आणि याला फाइंड आउट करून आपल्याला 22% मिळाले. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा. अशाच प्रकारचे सोपी प्रश्न तुम्हाला बघा, बघायला किती स्ट्रेंज, म्हणजे किती म्हणजे हार्ड क्वेश्चन वाटतो की आपल्याला जमणार की नाही जमणार. पण बघा अशा प्रकारे तुम्ही पुटअप केल्याने विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट नीट अँड क्लीन व्यवस्थित प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि तुमचा एक पण मार्क चुकणार नाही, मी याची गॅरंटी घेतो, जर तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह केला. कारण चुकाची गुंजाईशच नाही विद्यार्थ्यांना इथे. बघा सगळं व्यवस्थित पुट करायचं आहे, पुट करून आन्सर काढायचा आहे, बस झालं. दुसरं काय, दुसरं काय सांगा. अशी टेक्निक तुम्ही कुठे बघितली का? मे बी बघितली असेल, पण नेहमी अशा पद्धतीला फॉलो करा. ठीक आहे, जास्त काही हार्ड आहे नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट प्रश्न थोडं फास्ट जाऊया विद्यार्थ्यांना. आता आपण पुष्कळ प्रॅक्टिस केलेली आहे. ओके. हा नेक्स्ट क्वेश्चन. ओके. लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन. एका विद्यार्थ्याला 40 गुण मिळाले तरी तो 10 गुणांनी नापास झाला. दुसऱ्याला 45 गुण मिळाले आणि तो पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणांपेक्षा 15 गुण अधिक मिळून पास झाला. तर परीक्षेची एकूण गुणसंख्या किती? सेम. आता हे नेहमी आपण डायग्राम काढून राहिलो. तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी मी डायग्राम काढून राहिलो. नाहीतर आता पटापट जर याला परीक्षेमध्ये सॉल्व्ह करायचं आहे तर कसं करणार? बघा काय म्हटलं त्यांनी, एका विद्यार्थ्याला 40% गुण मिळाले, तो 10 गुणांनी नापास झाला. ओके. 10 गुणांनी नापास झाला, 40% गुण मिळाले. ओके. ठीक आहे. दुसऱ्याला 45% गुण मिळाले. किती? 45% गुण मिळाले आणि तो पास होणाऱ्या लागणाऱ्या गुणांपेक्षा 15 गुण त्याला अधिक मिळून पास झाला. 15 गुण अधिक मिळून पास झाला. याचा काय घेतो आपण? डिफरन्स. तर हे किती होणार? 5%. आणि याचे काय करतो आपण? ॲडिशन. कारण पास आणि नापास आहे. नापास नाही, पास आणि नापास आहे. 15 आणि 10 किती झाले? हे 25. 5% ची व्हॅल्यू 25. ते 1% ची व्हॅल्यू किती होणार? 5 5 25 म्हणजे 5. तर मग 100% ची व्हॅल्यू किती होणार? 500. झालं. अशा प्रकारे आन्सर काढलं असतं. ऑप्शन 4. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे मी अशाच प्रकारे फाइंड आउट केलं असतं. आता हे तुम्हाला समजण्यासाठी असं मी एक प्रकारची लाईन म्हणजे लाईन काढतो आणि त्याच्यावर तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे पासिंग लाईन आहे, किती मार्क पाससाठी आहे, किती मार्क नापाससाठी आहे म्हणून. ठीक आहे. तर हे अंडरस्टँडिंगसाठी मी तुम्हाला सांगत आहे. हे तुमची अंडरस्टँडिंग जेव्हा क्लिअर होणार तर मग अशा प्रकारे पुट करायचं, पटकन आन्सर काढून घ्यायचं. ठीक आहे. चला इकडे काय केलंय मी 40 समजण्यासाठी बघूया. 40% गुण मिळाले. इथे किती? 40% गुण मिळाले. ओके. आणि 10 गुणांनी नापास झाला म्हणून मी वर लिहिलंय. ओके.
नंतर दुसऱ्याला 45% गुण मिळाले. किती? 45% गुण मिळाले. ठीक आहे. आणि तो पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणापेक्षा 15 गुण अधिक मिळून पास झाला. तर 15 गुण इथे अधिक मिळाले. तर ह्या दोघांची काय केली मी ॲडिशन आणि ह्या दोघांचे काय केलं मी डिफरन्स. आहे की नाही बघा इथेच. वरचे ॲडिशन खालचे डिफरन्स. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. चला. एका विद्यार्थ्याला 40% गुण मिळाले तरी तो 15 गुणांनी नापास झाला. दुसऱ्या विद्यार्थ्याला 37% गुण मिळाले आणि तो 30 गुणांनी नापास झाला. तर परीक्षेची एकूण गुणसंख्या किती? ओके. चला लक्ष द्या. एका विद्यार्थ्याला 40% गुण मिळाले आणि तो 15 गुणांनी नापास झाला असं आपण पुट करू. ओके. मग काय म्हणते दुसऱ्या विद्यार्थ्याला 37% गुण मिळाले. नापास झाला म्हणून त्याला एका साईडने ठेवलं आणि तो 30 गुणांनी नापास झाला. ठीक आहे. ओके. तर परीक्षेची एकूण गुणसंख्या किती? याच्या दोघांचा डिफरन्स किती आहे विद्यार्थ्यांनो? 3%च्या. ओके. आणि याचा बी डिफरन्सच काढणं पडेल आपल्याला. काय? याचा बी डिफरन्स, याचा बी डिफरन्स. -15 मायनस ऑफ काय होणार? -30. म्हणजे ह्या दोघांचे ॲडिशन -15 + 30. म्हणजे हे किती होणार? 15 होणार. 3% ची व्हॅल्यू 3 आहे. तर एक 15 आहे. तर एका पर्सेंटची व्हॅल्यू 3 × 15 5. तर मग 100% ची व्हॅल्यू किती होणार? 100% ची व्हॅल्यू होणार 500. 500 ऑप्शन नंबर 3. बघा किती त्वरित पटकन आपण आन्सर काढलं. 30 सेकंदाच्या अंदर आन्सर काढू शकतो आपण अशा प्रश्नाचे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. कोणाला काही डाऊट, कन्फ्युजन, कोणाचे माइंड डिस्टर्ब तर नाही होते अशा प्रकारचे क्वेश्चन बघून? होत असेल तर बी अलर्ट. एवढं काही हार्ड आहे नाही. मी एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवून राहिलो विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट प्रश्नावर या. नेक्स्ट प्रश्न कोणता आहे? ओके. एका विद्यार्थ्याला 45% गुण मिळाले तरी तो 20 गुणांनी नापास झाला. दुसऱ्याला 40% गुण मिळाले, तो 25 गुणांनी नापास झाला. तर परीक्षेत एकूण गुणसंख्या किती बघा. नापास होऊन राहिला तो दोघेही. 45 गुण मिळाले, 20 गुण 45% गुण मिळाले आणि तो 20 गुणांनी नापास झाला. 20 गुणांनी नापास झाला. दुसऱ्याला 40% गुण मिळाले. ओके. आणि तो 25 गुणांनी नापास झाला. 25 गुणांनी नापास झाला. ओके. तर ह्या दोघांचा डिफरन्स किती होणार विद्यार्थ्यांनो? 5%. 5% इज इक्वल टू ह्या दोघांचा पण डिफरन्स काढू. किती होणार विद्यार्थ्यांनो? -20 + 25 होणार म्हणजे 5 होणार. किती होणार विद्यार्थ्यांनो? 5. 5% ची व्हॅल्यू 5. एका पर्सेंटची व्हॅल्यू किती होणार? 1. तर मग 100% ची व्हॅल्यू किती होणार? 100. ओके. ऑप्शन 1. ठीक आहे. कळलं? चला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा. नेक्स्ट क्वेश्चन कडे लक्ष द्या. समजते ना? एकदम सोप्या पद्धतीने आपण काढून राहिलोय. ठीक आहे. कुठेच कोणती कन्फ्युजन तुम्हाला इथे क्रिएट होणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक विद्यार्थ्याला 30% गुण मिळाले तरी तो 4 गुणांनी नापास झाला. दुसऱ्याला 34% गुण मिळाले तो पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणांपेक्षा 8 गुण अधिक मिळून पास झाला. तर परीक्षेची एकूण गुणसंख्या किती? तेच आहे. इथं पास नापास वाला फंड आहे. काय विद्यार्थ्यांनो? पास नापास वाला फंड आहे. 30% गुण मिळाले. ओके. आणि तो 4 गुणांनी नापास झाला. 4 गुणांनी नापास झाला. 34% गुण मिळाले दुसऱ्याला. ओके. आणि तो पास होण्यासाठी लागणाऱ्या गुणांपेक्षा 8 गुण अधिक मिळून पास झाला. इथे 8 गुण. ह्या दोघांची काय करतो आपण नेहमी? ॲडिशन. ह्या दोघांचं नेहमी काय करतो? सबट्रॅक्शन. तर किती होणार आहे? 34 मधून 30 गेले, 4% राहिले. 4% ची व्हॅल्यू किती? 12.
तर एका प्रतिशतची व्हॅल्यू किती होणार 4 एका 4 3 12 एका प्रतिशतची व्हॅल्यू 3 तर 100% व्हॅल्यू किती होणार 300 बघा किती लवकर काढला आपण ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर 1 ओके चला समोर जायचं हो चला समोर जाऊया समोरचा प्रश्न बघा विद्यार्थ्यांनो याच्या समोर आणखी छान छान प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो हा अभी आहे क्वेश्चन ते म्हणतात ना काय म्हणतात विद्यार्थ्यांनो सांगा ये दुख है दर्द है गम जो भी है बस तेरे अंदर है अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख तू भी एक सिकंदर है सिकंदर जैसा एक क्वेश्चन आ गया विद्यार्थ्यांनो ठीक आहे चला ह्या क्वेश्चनला सॉल्व करायचं आहे ओके लक्ष द्या हा क्वेश्चन मिक्सचर अँड अलिगेशन मध्ये पण येतो आणि पर्सेंट मध्ये पण येतो ठीक आहे विद्यार्थ्यांनो ओके लक्ष द्या एका द्रवणात 15 लिटर काय आहे द्रव आहे ओके एका सोल्युशन मध्ये 15 लिटर काय आहे विद्यार्थ्यांनो लिक्विड आहे ज्यामध्ये 20% अल्कोहोल आहे तर त्यात 3 लिटर पाणी मिसळले तर नवीन अल्कोहोलचे टक्केवारी प्रमाण किती असेल ओके एका द्रवणात किती 15 लिटर द्रव आहे ठीक आहे म्हणजे 15 लिटर काय आहे विद्यार्थ्यांनो सोल्युशन आहे ज्यामध्ये 20% काय अल्कोहोल आहे 20% अल्कोहोल आहे विद्यार्थ्यांनो हे अल्कोहोल आहे तर हे वॉटर असेल बाकीचे किती असेल विद्यार्थ्यांनो वॉटर असेल समोर काय म्हणलं तर जर त्यात 30 लिटर पाणी मिळवल्याच्या 30 लिटर नाही विद्यार्थ्यांनो 3 लिटर पाणी मिळवायचे 3 लिटर पाणी इथे मिळवायचे तर पहिले सगळ्यात पहिले फाइंड आउट करू 15 चे 20% किती होणार 15 दुने किती होणार 30 15 दुने 30 आणि हा शून्य म्हणजे 3 15 चे 20% किती होणार 3 15 चे 80% आता हे का 15 तून 3 गेले ते राहिले किती 12 असे बी काढू शकतो या 15 चे 80% किती होणार 15 8 120 तो शून्य आहे 2 शून्य गेले म्हणजे राहिले किती 12 म्हणजे 15 लिटरचा एक सोल्युशन आहे विद्यार्थ्यांनो ठीक आहे त्याच्यात 3 लिटर काय आहे अल्कोहोल आहे आणि 12 लिटर वॉटर आहे एवढं कळलं विद्यार्थ्यांनो ठीक आहे जर त्यात 3 लिटर पाणी मिसळवले आता पाणी आहे हे आहे ना पाणी ठीक आहे हे पाणी हे काय पाणी आहे ओके आणि हे काय विद्यार्थ्यांनो सोल्युशन कंटेन विथ आणि हे काय हे अल्कोहोल आहे हे काय विद्यार्थ्यांनो अल्कोहोल ठीक आहे हे पाणी आहे हे अल्कोहोल आहे आता म्हणून काय राहिलं विद्यार्थ्यांनो जर त्यात 3 लिटर पाणी मिसळले तर 3 लिटर पाणी तर पाणी आपण इथेच मिसळू ना तर हे किती झाले विद्यार्थ्यांनो 15 ओके आणि अल्कोहोल जेवढेच तेवढेच आहे पाण्यामध्ये चेंजेस झाले पाणी पहिले 12 लिटर होते आता 15 लिटर झाले अल्कोहोल पहिले बी 3 लिटर होते ना आता पण 3 लिटर आहे एवढं कळलं विद्यार्थ्यांनो बघा ठीक आहे तर नवीन अल्कोहोलचे टक्केवारी प्रमाण किती आता अल्कोहोल पहिले बी 3च होतं आता बी 3 आहे याची टक्केवारी करायची आहे मग पाणीमध्ये चेंजेस झालं पहिले 12 होते आता 15 झाले म्हणजेच आपण 3 लिटर पाणी काय केलं ऍड केलं काय केलं विद्यार्थ्यांनो 3 लिटर पाणी काय केलं आपण लक्ष द्या 3 लिटर पाणी ऍड केलं तर इथे ऍड केलं तर आपण इथे बी ऍड करू म्हणजे हे किती होणार 15 आणि 3 18 म्हणजे आपण खाली किती लिहिणार 18 लिहिणार इंटू 100% ठीक आहे काढा मग 3 एक 3 3 सक 18 आता 1/6 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 16.66 मी आपल्या सेकंड पार्ट मध्ये तुम्हाला सांगितलंय तर आन्सर काय होणार 16.66% ऑप्शन मध्ये काय 16.40 आहे का 16.66 करून घ्या ठीक आहे ऑप्शन बी ऑप्शन काय होणार विद्यार्थ्यांनो ऑप्शन बी 16.66% ठीक आहे अशा प्रकारे ते जे 16.40 आहे ना विद्यार्थ्यांना त्याला 16.66 करून घ्या 16.66% ठीक आहे बघा किती हार्ड वाटतं असं बघायला पण अशा प्रकारे जर आपण फाइंड आउट केलं ना एकदम सोप्या पद्धतीनं किती सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केला विद्यार्थ्यांनो बघा
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघायचा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ये दुख है, दर्द है, गम जो भी है बस तेरे अंदर है. अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख, तू भी एक सिकंदर है. तो सिकंदर लोगों ने ये प्रश्न, ये जो क्वेश्चन था बहुत अच्छी तरीके से सॉल्व किया है. आप भी सिकंदर हो, हम भी सिकंदर है, सब सिकंदर है. चलो नेक्स्ट क्वेश्चन इसी के साथ. लक्षात आहे विद्यार्थ्यांनो. 20 लिटर द्रावणात 10% अल्कोहोल आहे. आता इथे काय म्हणते 20 लिटर आहे. किती आहे? 20 लिटर आहे. त्याच्यात काय म्हणून आले? अल्कोहोल आहे. अल्कोहोल, दारू किती आहे? 10%. किती आहे विद्यार्थ्यांनो? 10%. ओके. जर त्यात 3 लिटर पाणी टाकले तर अल्कोहोलचे नवीन टक्केवारी. याचा सेम प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांनो. चला पटकन करा. 10% अल्कोहोल आहे तर हे 90% काय होणार? वॉटर होणार, म्हणजे पाणी होणार. एवढं तर आपल्याला कळते. आता 20 चे 10% किती होणार विद्यार्थ्यांनो? 2 होणार. 20 मधून 2 गेले किती राहिले? 18. या डायरेक्ट 20 चे 90% काढा. 9 2 18. ठीक आहे. आता लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. आता काय म्हणून राहिले इकडे लक्ष द्या. आता ते म्हणून राहिले की जर त्यात 3 लिटर पाणी टाकले तर 18 मध्ये काय करू? 3 लिटर पाणी टाकू तर हे टोटल किती होणार? 21. मग इथे पण तर 3 लिटर टाकणं पडेल, कारण हे तर 20 लिटर आहे. 20 लिटर मध्ये बी आपण 3 लिटरच ऍड करून राहिलो ना. इथे ऍड करून राहिलो तर हे काय होणार विद्यार्थ्यांनो? हे होणार 23 टोटल. काढायचं काय आपल्याला? तर अल्कोहोलचे नवीन टक्केवारी प्रमाण. तर अल्कोहोलचे नवीन टक्केवारी प्रमाण काढायचे आहे. तर पहिले अल्कोहोल 2 लिटर होता, आता पण अल्कोहोल 2च लिटर आहे. चेंजेस कशात झालाय? पाण्यामध्ये झालाय. बस काढा मग. पहिले अल्कोहोल 2 लिटर होता, आता पण 2 लिटर आहे. ओके. फक्त पाण्याची क्वांटिटी वाढली आहे. किती झाल्या? 20 पासून 23 झाल्या. इंटू इंटू काय करू विद्यार्थ्यांनो? 100%. करा फाइंड आउट. करा. काय होणार आहे? 200 भागीला 23 असं करायचं आपल्याला. आता 1/23 ची व्हॅल्यू तर आपल्याला माहित नाही, तर आपण असंच करू पटकन. चला करा. किती येते तर काढा. 23 23 पंचे किती होते? 23 पंचे 100, 23 सकम 138 आणि 23 आता 161 आणि 23 8 207. 23 ना 207. 23 8 किती होते? 23 च्या फाडा यायला पाहिजे विद्यार्थ्यांनो. 23 पंचे 135. सॉरी 23 पंचे 115. 23 सकम 138. 23 आता 161. 23 8 184. 23 8 184. 10 तून 4 गेले 6 राहिले हातच्या परत. 20 तून 19 गेले 1 राहिला. इथे पॉइंट देऊ. पॉइंट देऊ विद्यार्थ्यांनो. हो. ते किती होणार? 160. ओके. 23 8 184. 23 9 207. पण इथे आपल्याला किती आहे? 108 आहे. तर 23 पंचे 115. 23 सकम 138. 23 7 161. पण हे 160 आहे. तर आपण 23 किती घेऊ? 23 सकम 23 पंचे 115. 23 सकम 138 घेऊ विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. 10 तून 8 गेले 2 राहिले हातच्या परत. 6 तून 4 गेले 2 राहिले आणि हे 0 22. म्हणजे 8.6 च्या जवळ जवळ येणार. हा म्हणजे ऑप्शन नंबर 8.69. ठीक आहे. काय होणार विद्यार्थ्यांनो? ऑप्शन ए. अशा प्रकारचे आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचे. आणि इथे हे काढणं परत, कारण आपल्याला 1/23 ची व्हॅल्यू माहिती नाही. पण अशा प्रकारे आपण भाग करून प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. कळलं विद्यार्थ्यांनो? चला ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. हम्म. 45 लिटर द्रावणात 30% अल्कोहोल आहे. अच्छा. आता हे 45 लिटरचं द्रावण आहे, सोल्युशन आहे. ओके. अल्कोहोल किती आहे याच्यात? 30% अल्कोहोल आहे. ओके. तर मग 70% काय होणार? 70% वॉटर होणार, पाणी होणार. ठीक आहे. मग काय म्हणाले? 5 लिटर पाणी टाकले जाते. मग याच्यात पुन्हा 5 लिटर टाका. आता सगळ्यात पहिले 45 चे 30% काढणं पडेल आपल्याला. किती होणार आहे? हे 45 आणि याचे 30% काढायचे आहे. तर हे किती होणार? 0 0. 5 9 45 आणि 5 2 30 म्हणजे 9 त्रिक 27. 27/2. ठीक आहे.
आता याचे काय होणार 26 13 26 ठीक आहे. 13.5 पण लिहू शकतो, पण आपण 27/2 लिहून पाहू. ते 27/2 झाले ठीक आहे. मग 45 चे 70% काढा. 70% किती होणार आहे? त्याच प्रकारचे 45 चे आपण 70% काढू. ठीक आहे. हा 0 हा 0 5 9 45 5 2 10 9 9 7 63 63/2 ओके. 45 लिटरचं सोल्युशन आहे. अल्कोहोल आहे 27/2 पाणी आहे 63/2 ओके. ठीक आहे. याला जर कन्फ्युजन होत असेल तर असं पण लिहू शकतो आपण. ते 13.5 आणि हे किती होणार 62 आहे 3 आणि म्हणजे 31.5 ठीक आहे. असं पण लिहू शकतो आपण. एवढं कळलं विद्यार्थ्यांनो? एवढं कळलं का? ठीक आहे. 0 हातच्या 1 1 1 2 3 63 ओके. चला एवढं कळलं. आता काय म्हणलं, जर त्यात 5 लिटर पाणी टाकले, आता याच्यात प्लस 5 लिटर आपण पाणी टाकून राहिलो, तर इथं पण 5 लिटर आपण पाणी टाकू. म्हणजे टोटल सोल्युशन किती बनून राहिलं 50चं बनून राहिलं ओके. फाइंड आउट काय करायचं आहे आता आपल्याला, तर अल्कोहोलचे प्रमाण किती आहे. तर अल्कोहोलचे प्रमाण किती आहे, एक तर 13.5 लिहू आपण, नाहीतर 27/2 लिहू. तुम्ही 27/2 लिहितो विद्यार्थ्यांनो. 27/2 इंटू 100%. आता हे दोन काय करणार खाली होणार, इकडे लक्ष द्या. हे 27 आहे, हे दोन बघा कट करायला खूप इझी होते. हे दोन खाली येणार, तर हे 50 इथे होणार ठीक आहे, इंटू 100. म्हणजे हे 100 आणि हे 100 गेले, उत्तर मिळालं आपल्याला 27. किती 27. तर अल्कोहोलचे प्रमाण किती उरले विद्यार्थ्यांनो 27 उरले ठीक आहे. 27 लिटर. 45 लिटर मध्ये 30% अल्कोहोल होता ओके. आणि 5 लिटर काय होते विद्यार्थी 70% पाणी होतं. 5 लिटर पाणी टाकलं तर प्लस 5 इथे केले तर सोल्युशन कंप्लीट सोल्युशन मध्ये प्लस 5 करणं पडेल. किती राहिलं 50. अल्कोहोलचे प्रमाण जेवढं होतं तेवढंच होतं आणि आपल्याला पर्सेंटेज मध्ये जेव्हा 5 लिटर ऍड करू पाणी तेव्हा अल्कोहोलचे प्रमाण किती आहे किती पर्सेंट मध्ये ते फाइंड आउट करायचं होतं. तर इथे आपल्याला किती मिळालं, आता हे 27% मिळालं ठीक आहे. कळलं? चला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा. लक्ष द्या. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट क्वेश्चन. एका पातेल्यात 38 लिटर दूध भरल्यावर 5% रिकामे राहते, तर ते पूर्ण भरण्यासाठी अजून किती लिटर दूध लागेल. हा नवीन क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. बघा एक पातेला समजा आपण 100% कोणती गोष्ट घेतली ओके. हे काय 100% आहे 100% आहे. तर एका पातेल्यात 38 लिटर दूध भरल्यावर ते 5% रिकामे राहतात. काय राहतात 5% रिकामे. म्हणजे हे काय 5% रिकामे राहतात, म्हणजे 95% भरलंय. आणि तो काय म्हणाला 38 लिटर दूध किती 38 लिटर दूध भरतो. हा एक पातेला आहे जो की 100% आहे विद्यार्थ्यांनो. लक्ष द्या. हा एक पातेला आहे जो की 100% आहे ठीक आहे. तर तो 38 लिटर दूध या पातेल्यात भरतो. 38 लिटर दूध तरी पण 5% रिकामे राहतो, म्हणजे 95% भरतो. तर इथे आपण लिहू शकू 95% ची व्हॅल्यू किती आहे 38 एवढं लिहू शकू आपण ठीक आहे. एवढं तर कळलं सगळ्यांना. 95% ची व्हॅल्यू किती 38. तर ते पूर्ण भरण्यासाठी अजून किती लिटर दूध लागेल. तर 90 आता आपल्याला 5% ची व्हॅल्यू काढायची. किती 5% ची. तर 95% ची व्हॅल्यू 95% इज इक्वल टू 38. तर 1% इज इक्वल टू काय होणार विद्यार्थ्यांनो 38/95%. तर मग 100% नाही करायचे विद्यार्थ्यांनो. का करायचे आपल्याला 5%. कारण विचारलं काय आहे, तर ते पूर्ण भरण्यासाठी अजून किती लिटर दूध लागेल. किती लिटर दूध लागेल. तर मग काय करणार काढू आपण इथे 5% ची व्हॅल्यू काढू. कसं होणार आहे 38/95 गुणिला 5. करा सॉल्व. हे किती होणार 38 आहे 19 पाचे 95 गुणिला 5 हे 5 ठीक आहे. हे 5 आणि हे 5 गेले 19 19 38 19 38 म्हणजे 2 लिटर आणखी काय करणं पडेल
ऍड करणं पडेल. ऑप्शन नंबर ब, ऑप्शन बी. ठीक आहे, कळलं? अशा प्रकारे याला सॉल्व करायचं होतं. बनलं कोणाकोणाला? बनलंच पाहिजे. ते म्हणतात ना, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. तो क्वेश्चन तशाच प्रकारे होता विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या. ठीक आहे, 100% आपण कन्सिडर केलं पातेल्याला, पण त्यात त्यात काय म्हटलं की तो 38 लिटर भरतो आणि 5% वाचते. ठीक आहे, म्हणजे 38 काय होणार, 95 ची व्हॅल्यू होणार. 95% ची व्हॅल्यू 38, ते 1% ची किती, आणि तो 5% ची व्हॅल्यू विचारून राहिला. तर मग 5% इज इक्वल टू किती, तर 100% घ्यायचं नाही, 5% घ्यायचं. ठीक आहे, 5% इज इक्वल टू किती होणार मग ते 2 लिटर. म्हणजे पुन्हा याच्यात 2 लिटरची जागा काय आहे, रिकामी आहे. पुन्हा याच्यात जेव्हा तो 2 लिटर टाकेल, असं टोटल 40 लिटरचा तो पातेला आहे. कळलं? ठीक आहे, चला बघा, रफ करतो याला मी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका पातेल्यात 51 लिटर दूध आहे. ओके, चला हे पण सेम तसंच आहे. किती आहे, 51 लिटर दूध आहे. दूध टाकले असतो तर 15% रिकामे राहतात. अच्छा, एका पातेल्यात 51 लिटर दूध टाकले असता तर 15% रिकामे राहतात. तर हे किती राहतात विद्यार्थ्यांनो, 15% काय राहतात, हे 15% रिकामे राहतात. तर ते पूर्ण 15% रिकामे राहतात, तर 85% तर भरतच असेल ना. 85% भरत असेल, 15% खाली राहतात. तर तो काय म्हणतो, एका पातेल्यात 51 लिटर दूध टाकले असता 15% रिकामे राहतात, तर ते पूर्ण भरण्यासाठी अजून किती लिटर दूध लागेल. सेम मागचा क्वेश्चन जसा केला विद्यार्थ्यांनो, तसाच करायचा आहे. तर 85 ची व्हॅल्यू तर त्यांनी देऊन दिली आहे, कारण 51 लिटर दूध टाकल्यानंतर तरी पण 15% वाचतात. ठीक आहे, तर इथं म्हणू शकतो आपण 85% ची व्हॅल्यू किती विद्यार्थ्यांनो, 51. तर 1% ची व्हॅल्यू किती, किती होणार, 51/85. तर मग 100%, हा 100% नाही म्हटलंय, काय म्हटलंय, 15%. तर मग 15% ची व्हॅल्यू किती, काढा मग. 51/85 गुणिला 15. 51/85, 17 किती होतात, 17/85 होतात ना, गुणिला 15. 17 त्रिक 51, 5 तिरी 15, म्हणजे 3 तिरी 9. ऑप्शन मध्ये आहे का 9 लिटर, हा ऑप्शन ए. ठीक आहे, अशा प्रकारचे सॉल्व करायचं होतं. समजते ना विद्यार्थी, मी तुम्हाला काय शिकून राहिलो म्हणून. हो की नाही, प्लीज जे पण माझे विद्यार्थी आहे, जे पण हा लेक्चर, हा सेशन बघत असेल, कमेंट्स बॉक्स मध्ये लिहायचं, आणि ह्या सेशनला लाईक करायला विसरायचं नाही. ठीक आहे, प्रत्येकाने आत्ताच लाईक करून टाका, जे पण माझे सेशन बघत असेल. ओके, आणि जो कोणी विद्यार्थी नवीन असेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला, प्रश्न समजला, उत्तर समजलं. चला समोरचा प्रश्न बघा. एका पातेल्यात 90 लिटर दूध भरल्यावर, ओके, हा पण तसाच आहे वाटतं विद्यार्थ्यांनो. एका पातेल्यात 90 लिटर दूध भरल्यावर 28% रिकामे राहतात. अच्छा, हे किती, 28% रिकामे राहतात. 2 टाकले म्हणजे 30, म्हणजे 70, आणि 2 म्हणजे 72% ची व्हॅल्यू किती दिली आहे त्यांनी, 90 लिटर. किती दिली आहे, 90 लिटर. हे डायरेक्टच दिसून राहिलं आपल्याला. ठीक आहे, 72% ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थ्यांना, 90. तर एका पातेल्यात 90 लिटर दूध भरल्यावर 28% रिकामे राहतात, तर पूर्ण बनण्यासाठी अजून किती लिटर दूध लागेल. तर मग एका प्रतिशतची व्हॅल्यू किती होणार विद्यार्थ्यांनो, 90/72. तर 100% व्हॅल्यू किती होणार विद्यार्थ्यांनो सांगा, 90/72 गुणिला 28. 28 कसं करू आता, 8 8 9 72, नाही 9 8 72. ओके, ठीक आहे, कसं होणार, बरोबर आहे ना, हे 90 आहे, आणि हे 28 आहे, आणि हे 72 होणार. 9 10 90. ओके, आणि 9 8 72.
हे किती होणार 4 गुणिला 2 करू आपण 2 पंचे 10 आणि 4 7 28 म्हणजे 7 5 35 लिटर आणि इथे काय करायचे आहे 100% ची व्हॅल्यू नाही आता पण मी हे जाणून लिहित आहो पण तुम्ही लक्ष ठेवायचं काय करायचं इथे आपल्याला काय करायचं आहे 28% ची व्हॅल्यू काढायची आहे मी इथं बरोबर 28 घेतलं ठीक आहे म्हणून इथं लक्ष ठेवायचं 28% ची व्हॅल्यू किती 90/72 गुणिले 28 35 लिटर ऑप्शन क ठीक आहे ओके चला समोरचा प्रश्न बघूया हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनो हा प्रश्न एसएससी मध्ये पुष्कळ वेळा विचारला जातो ठीक आहे हा टफेस्ट क्वेश्चन आहे आणि हा समजायला थोडा वेळ लागतो म्हणतात विद्यार्थ्यांना पण बघा मी तुम्हाला किती सोप्या पद्धतीने याला समजण्याचा प्रयत्न करतो ठीक है ते म्हणतात ना जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है वो जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है तो हा इतिहास बदलने वाला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो ठीक आहे लक्ष द्या सगळ्यांनी ताजी द्राक्षे 80% पाण्याचे प्रमाण असलेले असतात तर कोरडी द्राक्षे फक्त 10% पाण्याचे प्रमाण ठेवतात जर कोरड्या द्राक्षांचे वजन 250 किलो असेल तर द्राक्षे ताजी असताना त्यांचे एकूण वजन किती असावे Fresh grapes contain 80% water while dry grapes contain only 10% water. If the weight of the dry grapes is 250 kg, what was their total weight when fresh? जेव्हा ते फ्रेश होते तर तेव्हा त्यांचं वेट किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे ओके चला मी काय लिहिते इथे ताजी द्राक्षे ओके हे झाले ताजी द्राक्षे मग कोरडी द्राक्षे हे काय कोरडी द्राक्षे कोरडी द्राक्षे ही झाली कोरडी द्राक्षे दोन प्रकारचे द्राक्ष मला सांगा द्राक्ष म्हणजे ग्रेप्स ठीक आहे अंगूर हा एक अंगूर आहे आणि हा एक अंगूर आहे ओके मला सांगा जर याच्यात काय आहे याच्यात पाणी आहे आणि काही प्रतिशत मध्ये पल्प आहे म्हणजे लादा आहे लादा म्हणू शकतो थोडं पाणी आहे आणि काही प्रतिशत मध्ये पल्प आहे आणि याच्यात लादा आहे जेव्हा याच्यातलं पूर्ण पाणी उडून जाणार तर काय जेव्हा त्या अंगूर मधलं पाणी पूर्ण उडून जाणार तर एक प्रकारचा तो लादाच बनणार ना विद्यार्थ्यांनो आणि लादा बनणार म्हणजे लादा बनल्यानंतर इच्छा बी वेट तेवढंच राहणार आणि याच्यातलं पाणी उडालं तर ह्या इथे पण एक लादा बनला तो पण लादाचा वेट काय राहणार सेमच राहणार ठीक आहे जो पल्प आहे याच्या बी पल्पचा वेट सेम राहणार म्हणजे इथं जो वेट आहे ना तो काय राहणार विद्यार्थ्यांनो सेम राहणार काय राहणार सेम फक्त आपल्याला या लाद्यावर या पल्पवर फोकस करायचं आहे विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे बघा हा अंगूर आहे अंगूर मधलं पाणी आपण इव्हॅपोरेट केलं बाष्पीभवन केलं ठीक आहे तर तो एक प्रकारचा लादाच बनणार ना किसमिस सारखा ठीक आहे त्याच्यात पाणी नाही राहणार फक्त किसमिस का राहणार लादाच राहणार तर मग याच्यातलं पाणी उडलं आणि याच्यातलं तर अगोदरच उडलाय तर लादा आणि ह्या लादाचे वेट काय होणार सेमच होणार ठीक आहे कळलं चला आता प्रश्नाकडे बघा विद्यार्थ्यांनो लक्ष द्या इकडे ताजी द्राक्षेमध्ये काय आहे 80% पाण्याचे प्रमाण असलेले अच्छा तर ताजी द्राक्षेमध्ये काय विद्यार्थ्यांनो 80% काय आहे वॉटर आहे म्हणजे पाणी आहे ओके तर 80% पाणी आहे तर 20% काय राहणार लादा या पल्प राहणार पल्प इंग्लिश मध्ये पल्प म्हणतात ठीक आहे तर 20% पल्प राहणार एवढं कळलं मग काय म्हणून राहिला तर कोरडी द्राक्षे फक्त 10% पाणी अच्छा कोरडी द्राक्षेकडे या कोरडी द्राक्षेमध्ये काय म्हणून राहिला फक्त 10% काय वॉटर आहे 10% पाणी आहे तर जो लादा असेल या पल्प असेल तो किती आहे विद्यार्थ्यांनो कोरडी द्राक्षेमध्ये तो 90% असेल एवढं कळलं का प्रश्न आपण नीट मांडलाय जर कोरड्या द्राक्षाचे वजन अच्छा या कोरड्या द्राक्षाचे वजन किती दिलंय 250 kg दिलंय ओके बघा हे ताजी द्राक्षे फ्रेश द्राक्षे याचे प्रमाण असले पाण्याचे प्रमाण असले किती म्हणतात ताजी द्राक्षे 80% पाण्याचे प्रमाण असलेली असतात तर कोरडी द्राक्षे 10% पाण्याचे प्रमाण ठेवतात तर कोरड्या द्राक्षाचे वजन दिलेले आहे 250 kg
तर ती द्राक्षे ताजी असताना म्हणजे हे ताजी असताना त्याचे एकूण वजन किती, हे वजन फाइंड आउट करायचे आहे. प्रश्न कळला का? पहिले लक्ष द्या, प्रश्न समजणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, प्रश्न कळला? इथे 80% पाणी आहे, इथे 20% लादा आहे. मग काय करतो, पाणी इव्हॅपोरेट होत असेल, मग काय पाणी 10% राहतो, लादा 90% राहतो. ओके, जे मी तुम्हाला इथे समजून सांगितलं. आता मला सांगा, इथे जे आहे इथे फोकस करा, ह्या लाद्यावर फोकस करा. 90% समजून घ्या. आता आपण 10% म्हणजे 250 केजी याच्या वेट आहे, 250 केजी याच्या वेट आहे. तर 250 चे 10% किती होणार विद्यार्थ्यांनो? 25 केजी. किती होणार? 25 केजी. मग लादा किती होणार? 225 केजी. म्हणजे लाद्याच्या वेट किती आलं? 225. ओके, ओके, कळलं एवढं? आणि पाण्याचे प्रमाण किती आहे? 25 केजी. पाण्याचे प्रमाण 25 केजी आहे. कसं का काढलं? कारण 250 चे 10% आणि लादा किती मिळाला? 225. मी म्हटलं का होतं मग? लादा. इकडे बी लाद्याचा जो वेट आहे तो सेम राहणार, इकडे बी सेम राहणार. मग काढा. इकडे लादा किती आहे? 20%. तर 20% ची व्हॅल्यू किती दिली आहे? 225. तर मग 100% ची व्हॅल्यू किती? तेच आपण करतो. 20% ची व्हॅल्यू 225, तर 1% ची व्हॅल्यू किती होणार? 225/20. तर मग 100% ची व्हॅल्यू किती? 225/20 गुणिला 100. किती होणार हे? सांगा. हे किती होणार? 5 टाइम जाणार. 5 5 25 चे 5, हाचे लागले 2, 5 दुने 10 आणि 2 12 चे 2, हाचा 1, 5 दुने 10 आणि 1 11. 1125 केजी. 1125 केजी, ऑप्शन सी म्हणजे ऑप्शन क. हे होणार विद्यार्थ्यांनो आन्सर. कळलं का? बघा किती सोप्या पद्धतीने सांगितलं. फक्त फोकस आपल्याला लाद्यावर करायचा आहे. कशावर? जो पल्प आहे, हा जो पल्प आहे याच्यावर फोकस करायचा आहे. पहिले द्राक्षी कशी होती? टवटवीत, फ्रेश होती मस्त. ठीक आहे. तेव्हा त्यांच्या अंदर 80% पाणी होतं आणि 20% लादा होता. मग ते द्राक्षी काय झाले विद्यार्थ्यांनो? कोरडी झाली. कोरडी झाल्यानंतर तिच्यात किती पर्सेंट पाणी राहिला? 10%. लादा किती राहिला? 90%. आणि त्याच्या वेट किती दिलाय? 250. तर अशा प्रकारे आपण सेपरेट वेट काढलाय. 25 केजी, 10% ची व्हॅल्यू काढली, 90% ची व्हॅल्यू किती आहे? 200 म्हणजे लादा किती आहे? 225 केजी आहे इथे. लादा किती आहे? 225 केजी. आणि मी काय म्हटलं होतं? नेहमी लाद्यावर फोकस करायचा अशा प्रश्नामध्ये. कारण लादा सेम असतो, चाहे इथे चाहे इथे. मग इथे काय आहे? 20%. तर मग 20% ची व्हॅल्यू किती झाली? 225. तर मग 1% ची व्हॅल्यू किती? मग 100% ची व्हॅल्यू किती? अशा प्रकारे 1125 केजी आपल्याला उत्तर मिळालं. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? किती मिळाले? 1125. कळलं? चला, अशाच प्रकारचे आणखी एक क्वेश्चन बघू. लक्ष द्या. वाटतं जास्त वेळ होऊन गेला. तर ठीक आहे, एक क्वेश्चन बघू आपण. कारण हा प्रश्न समजणं खूप महत्वाचा आहे. हम्म. ताज्या चेरीमध्ये 99% पाणी आहे. ओके. एक चेरी आहे, चेरी. याच्यात 99% काय विद्यार्थ्यांनो? 99% काय? पाणी आहे, म्हणजे वॉटर आहे. ओके. समजा तुमच्याकडे 1 किलो म्हणजे 1000 ग्राम ताजी चेरी आहे. म्हणजे हे किती आहे? 1000 ग्रामची ताजी चेरी आहे. ओके. काही वेळ उन्हात ठेवल्यानंतर पाण्याचे बाष्पीभवन झाले आणि चेरीतील पाण्याचे प्रमाण 98% आले. ओके. मग बाष्पीभवन झाल्यानंतर याच्यात जे वॉटर राहिलं ना विद्यार्थ्यांनो, ते किती राहिलं? 98%. पहिले 99% वॉटर होतं. मग बाष्पीभवन झालं ते 1% पुन्हा कमी झालं. तर हे किती राहिले? 98% राहिले. तर आता त्या चेरीचे एकूण वजन किती? अच्छा, याचे वजन आपल्याला आता फाइंड आउट करायचे. मगानी याच्या दिला होता, याच्या फाइंड आउट करायचं होतं. आता फ्रेशच्या दिलाय, याच्या फाइंड आउट करायचं. ओके. आता इकडे लक्ष द्या. गणित कळलं का तुम्हाला? गणित कळलं का? लक्ष द्या. ताजी चेरी आहे, 1000 ग्राम त्याचा वेट आहे आणि 99% त्याच्यात वॉटर आहे. 99% वॉटर आहे, तर मग पल्प किती असेल? 1%. ओके. आता इथे बघा, मग बाष्पीभवन झाल्यानंतर वॉटर किती उरते विद्यार्थ्यांना? 98%. तर पल्प किती राहत असेल? 2%. ओके. आता मी काय म्हटलं? पल्पवर फोकस करायचं. इथे बघा, इथे किती आहे? 1000.
किती आहे विद्यार्थ्यांनो 1000. 1000च्या 1% किती होणार, कारण हा पल्प आहे तर किती होणार 10. तर हे किती होणार 10 ग्राम. मग हे किती होणार 9990 ग्राम. ते आपल्याला याच्या हे किती होणार 9990 ग्राम. तर हे फाइंड आउट करायचे नाही, आपल्याला हे फाइंड आउट करायचं होतं विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. आपल्याला हे फाइंड आउट करायचं होतं कारण आपल्याला पल्पवर फोकस ठेवायचा आहे. कशावर? पल्पवर फोकस ठेवायचा आहे. ठीक आहे. तर हे किती आहे 1% ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 10 ग्राम. आता इथे पल्प किती आहे 2%. तुम्ही म्हटलं ना फोकस पल्पवर ठेवायचं. इकडे आणि इकडे पल्प सारखंच राहणार. तर आपण इथे लिहू शकू. इथे काय लिहिणार 2% ची व्हॅल्यू किती लिहू हे 10 ग्राम लिहू कारण पल्प सेम राहते. तर 2% ची व्हॅल्यू 10 ग्राम. तर मग 1% ची व्हॅल्यू किती 10/2. तर मग अशाच प्रकारे 100% ची व्हॅल्यू किती होणार 10/2 गुणिला किती होणार विद्यार्थ्यांनो 100. म्हणजेच काय होणार हे 500 म्हणजे 500 ग्राम. याचं वेट किती मिळणार विद्यार्थ्यांनो किती मिळणार 500 ग्राम मिळणार. किती मिळणार 500 ग्राम. ठीक आहे. ऑप्शन क. फोकस आपल्याला फक्त पल्पवर ठेवायचे विद्यार्थ्यांनो. कशावर ठेवायचे पल्पवर. कळलं. हे फ्रेश चेरी होती 1000 ग्रामची. वॉटर होतं 99%, पल्प होते 1%. तर आपण आपल्याला ऑलरेडी वेट दिलं आहे म्हणून आपण 1% काढला किती आला 10 ग्राम. म्हणजे 1%ची व्हॅल्यू फ्रेश मध्ये 10 ग्राम. मग हे कोल्ड झालं बाष्पीभवन झालं तर वॉटर किती उरलं 98%. मग पल्प किती असेल 2% आणि मी फोकस कशावर ठेवायला लावलं पल्पवर. मग 1% ची व्हॅल्यू 10. इथे काय होणार 2% ची व्हॅल्यू किती होणार 10 ग्राम कारण पल्प नेहमी वेट सारखं राहते. इथे 10 ग्राम तर इथे बी 10. 2% ची व्हॅल्यू 10 तर 1% ची व्हॅल्यू एवढी तर 100% ची व्हॅल्यू केवढी एवढी. तर आपल्याला वेट काय करायचं होतं कोल्ड यायचं. तर मग आपण 500 ग्राम त्याचं आन्सर काढलं ऑप्शन क. ठीक आहे. समोर जायचं. चला समोरचा क्वेश्चन बघूया काय आहे तर. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. 15 लिटर द्रावणास 10% साखर आहे. द्रावण उकळल्यामुळे त्यातून 3 लिटर पाणी कमी झालं तर उरलेल्या द्रावणामध्ये साखरेचे टक्केवारी प्रमाण किती झाले असेल. ओके. 15 लिटर द्रावणात म्हणजे 15 लिटर सोल्युशन असेल. ठीक आहे. 10% साखर आहे याच्यात. ओके. किती आहे 10% काय आहे साखर आहे. 10% काय विद्यार्थ्यांनो साखर आहे. इथे पाणी असेल. पाणी किती असेल विद्यार्थ्यांनो 90% असेल. ओके. द्रावण उकळल्यामुळे त्यातून 3 लिटर पाणी कमी झालं. अच्छा चला याची व्हॅल्यू काढू आपण. 15 चे 10% किती झाले विद्यार्थ्यांनो 115 म्हणजे 1.5 झालं. किती झालं 1.5. तर याच्या इथे किती राहिलं मग 15 9 135 तर हे किती होणार 13.5 होणार. म्हणजे 15 लिटर जे आहे 15 लिटर द्रावणामध्ये 1.5 kg म्हणा ग्राम म्हणा साखर आहे आणि 13.5 लिटर पाणी आहे. एवढं कळलं. ठीक आहे. तर त्यातून 3 लिटर पाणी कमी झाले. याच्यातून मी 3 लिटर पाणी काढतो म्हणजे राहिले किती 10.5. इथून पण आपल्याला 3 लिटर कमी करण्यात इथे किती राहिले 12. ठीक आहे. त्यातून 3 लिटर पाणी कमी झाले तर उरलेल्या द्रावणामध्ये साखरेची टक्केवारी आहे. ही टक्केवारी फाइंड आउट करायची आहे. 1.5 पहिले साखर 1.5 होती आता बी 1.5 च राहणार कारण पाणीमध्ये कमतरता होऊन राहिली मगांसारखं. 1.5 भागीला काय होणार 12 गुणिला 100. आता 12 काऊन घेतले तुम्हाला की सर पहिले तर 15 होते पण नंतर 3 लिटर पाणी काढलं ना म्हणून आपण ते 12 घेतले. त्याला काढा. यालाच मी असं लिहू शकतो का विद्यार्थ्यांनी 15/10 गुणिला 12 गुणिला 100 असं लिहू शकतो का. हो लिहू शकतो. हा शून्य गेला. ओके. आता राहिलं किती 4 किती राहिलं हे 5 सॉरी हे किती होणार 6 होणार आणि हे किती होणार मी याला असं काढतो थांबा. हे किती आहे 12 3 चो 12 3 5 15. ठीक आहे. हे 100 होते हा गेला. तर आता किती राहिले विद्यार्थ्यांनो हे 50 बाय किती राहिले 4 राहिले. यालाच आपण कसं लिहू शकतो 25/4
2 ने यालाच आपण काय लिहू शकतो 12.5%. ठीक आहे. आहे ऑप्शन मध्ये ऑप्शन बी. ऑप्शन काय होणार बी. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. बघा 50 उरते इथे 50/4 50/4 ला 25/2 लिहितो 25/2 ला 12.5% लिहितो ऑप्शन बी. ठीक आहे. चला शेवटचा क्वेश्चन आहे का बघू आपण. शेवटच्या क्वेश्चन कडे लक्ष द्या. यात काय म्हणते विद्यार्थ्यांनो लक्ष द्या. हम्म 12 लिटर द्रावणात 5% साखर आहे. अच्छा हे किती किती कसं सोल्युशन आहे हे 12 लिटरचं सोल्युशन आहे. किती आहे विद्यार्थ्यांनो 12 लिटरचे सोल्युशन आहे त्याच्यात 5% साखर आहे. ओके 5% काय विद्यार्थ्यांनो साखर आहे तर 95% पाणी असेल. हे पाणी आणि हे साखर ते किती होणार 12 चे 5% 12 पंचे 60 म्हणजे 0.6 ग्राम या केजी काय साखर आहे. तर हे किती राहणार विद्यार्थ्यांनो 11.4 लिटर पाणी राहणार. ओके 11.4 लिटर पाणी राहणार आणि 0.6 काय 0.6 ग्राम साखर आहे. ओके एवढं कळलं. तर उर्वरित द्रावणात साखराचे किती टक्के अच्छा साखराचे टक्के विचारले आहे 0.6 तर आपण याला जसं तसं वर लिहू कारण पहिले बी 0.6 साखर होती आता पण 0.6 साखर राहणार. उकळल्यामुळे 2 लिटर पाणी कमी झाले. अच्छा पहिले 12 लिटर होते मग पाण्याला उकळण्यात आलं त्या सोल्युशनला उकळण्यात आलं तर आता पाणी किती राहिले 10 मग इथून बी तर 2 लिटर पाणी कमी झालं असेल म्हणजेच किती राहिले 9.4. ओके 9.4 कसे आले लक्षात द्या. कसे आले लक्ष द्या. ठीक आहे लक्ष द्या इकडे 9.4 कसे आले. कारण बघा प्रॉब्लेम मध्ये म्हटलं की उकळल्यानंतर 2 लिटर पाणी कमी झाले तर आपण 12 मधून 2 मायनस केले 10 तर इथून पण मायनस करणं पडेल किंवा पाण्यातून 2 लिटर मायनस करत आहोत आपण तर 11.4 मधून 2 लिटर मायनस केले तर किती राहिले 9.4. ओके तर आता आपल्याकडे सोल्युशन किती आहे टोटल 10 आहे आणि आपल्याला काय करायचे आहे की साखरेची टक्केवारी आता सोल्युशन मध्ये किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर उर्वरित द्रावणात साखरेचे प्रमाण किती टक्के आहे इंटू 100%. हा 0 गेला हा 0 गेला. ठीक आहे यालाच आपण पुन्हा कसं लिहू शकतो 6/10 गुणिले 10 म्हणजे हे 10 गेले 10 गेले म्हणजे 6 का होणार 6%. 6% साखर आहे कुठे आहे ह्या सोल्युशन मध्ये. ऑप्शन नंबर अ. ऑप्शन अ. ठीक आहे हे झालं आन्सर विद्यार्थ्यांना. कळलं. कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या परी जसं तुम्हाला पण तसं करायचं कारण मी हे शॉर्टकट केलं कसं हे 0.6 10 10 10 कॅन्सल केले 6/10 राहिले हे जे आहे ना पॉईंटच्या नंतर 6 हे 10 खाली आणले मग 10 10 कॅन्सल केले 6 लिटर उत्तर आलं. कळले एवढे विद्यार्थ्यांना. ठीक आहे चला तर मग विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे स्मार्ट ट्रिक्स आणि स्मार्ट सोल्युशन टेक्निक बघण्यासाठी म्हणजे बघत राहा सुगर स्टडी सेंटर. ठीक आहे मी भूपेंद्र देशभ्रतार पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जिथे होत असेल पॉसिबल आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि प्लीज सबस्क्रायबर वाढवा विद्यार्थ्यांना जिकडे तिकडे आपल्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करून कारण त्यांना पण माहिती झालं पाहिजे की सुगर स्टडी सेंटरवर अशा प्रकारे भूपेंद्र सर आपल्याला मॅथ रिझनिंग शिकवतात म्हणून. ठीक आहे विद्यार्थ्यांनो चला नेक्स्ट टाइम पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.